जी मार्केट बेस्ड इकॉनॉमी आहे ना, बाजार आधारित अर्थव्यवस्था, तिलाच भांडवलशाही अर्थव्यवस्था देखील म्हणतात. भांडवलशाही, भांडवल, कॅपिटलिस्ट इकॉनॉमी. तर इथे याची मुख्य वैशिष्ट्य काय आहेत ना, की आपण मगाशी बघितलं की मागणी आणि पुरवठा ह्या दोन गोष्टींवर जी आहे ती ही अर्थव्यवस्था किंवा ही प्रणाली, अर्थप्रणाली जी आहे ती चालते. लोकांनी किती उत्पादित करायचं, काय करायचं हे ठरवण्याचा अधिकार त्यांचा आहे आणि काय खरेदी करायचं काय नाही हे देखील तिथे समाजात ठरवलं जातं. सप्लाय आणि डिमांडवर जे आहे ते सगळं चालतं. याची मुख्य वैशिष्ट्य कोणती येतात बरं? ते खाजगी मालकी. तर संसाधने जी आहे ना, संसाधने जी आहे त्यांचं उत्पादन, यांची मालकी जी आहे ती खाजगी असते. इथे शासनाचा कुठल्याही प्रकारे जो आहे तो रोल नसतो. नंतर जे प्रोडक्शन करतात, जे मोठ्या मोठ्या कंपन्या असतात, त्यांचा मुख्य उद्देश काय असतो की नफा कमावणे. बेसिक ह्युमन इन्स्टिंक्ट आहे, आपण आपला फायदा बघत असतो. जसं मोठ्या कंपन्या त्यांचा फायदा बघत असतात की मला जास्तीत जास्त नफा कसा होईल. मुक्त बाजार यंत्रणा, इथे शासनाचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नसतो. एक मार्केट इकॉनॉमी, याला मार्केट इकॉनॉमी म्हणतात. मार्केटचा शब्दशः अर्थ नका घेऊ, आपण जो मार्केट म्हणतो त्याचा मार्केटचा शब्दशः अर्थ न घेता इथे मार्केट म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे बरं? मार्केट की इथे ज्यांना वस्तू विकायच्या आहेत आणि ज्यांना त्या वस्तू घ्यायच्या आहेत ते एकत्र येतात. मग ते मार्केट फिजिकली असू शकते किंवा इंटरनेटवरचे मार्केट असू शकते, तर ते इथे येतात. आणि मुक्त बाजार यंत्रणा आहे की इथे विकणारेही त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल या उद्देशाने वस्तू विकत असतात आणि घेणारेही त्यांचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल जेणेकरून वस्तूही घेतली जाईल आणि सेव्हिंग्स होईल तो फायदा बघत असतात. तर यातून एक कुठेतरी संतुलन साधलं जातं. सप्लाय आणि डिमांड मध्ये मागणी आणि पुरवठ्यात जे संतुलन साधलं जातं ना, त्यातून जी आहे ती मुक्त बाजार यंत्रणा इथे अस्तित्वात येते. आपण बघितलं की मर्यादित सरकारी हस्तक्षेप आहेत. इथे फक्त दोनच इकॉनॉमिक एजंट किंवा आर्थिक घटक जे आहेत ना ते इथे रोल प्ले करतात. सरकारी हस्तक्षेप, फुल कॅपिटल इकॉनॉमी, पूर्ण क्षमतेने जी भांडवली अर्थशाही अर्थव्यवस्था जर घेतली ना आपण, तर तिथे सरकारी हस्तक्षेप नसतो. अशी जी आयडियल अर्थव्यवस्था आहे ती अस्तित्वात नसते. सरकारला कुठे ना कुठेतरी हस्तक्षेप करावा लागतो, पण त्यात जो आहे जेवढा कमी असेल तेवढा चांगला आहे अर्थव्यवस्थेसाठी. तर ग्राहक सार्वभौमत्व, आपण काय बघितलं होतं की ग्राहक जो आहे तो डिसाइड करतो मला किती घ्यायचंय आणि कसं घ्यायचंय. आता एक वस्तू आहे ती दोन जण विकतात. एक शर्ट आहे समजा, हा तुम्हाला तो घ्यायला जायचा. एक जो दुकानदार आहे तो 500 ला विकतो, एक जो आहे तो तिथे 450 ला विकतो. तुम्ही कोणाकडून घेणं पसंत कराल? सेम क्वालिटी, ब्रँड सेम आहे, क्वालिटी सेम, तुम्ही कोणाकडून घेणं पसंत कराल? तर तुम्ही ऑब्व्हियसली 450 ला जो विकतोय, कारण तुमचा इथे फायदा होतोय. आणि त्या दोघांना जर तो तिथे जर प्रोडक्शन कॉस्ट जी आहे त्यांची, उत्पादनावर आलेला खर्च आहे तो जर सारखा पडत असेल किंवा त्यांना जो तिथून मिळणारा नफा आहे त्याच्यात त्यांनी कॅल्क्युलेट करून त्यांना एकंदर कळलं की मी 450 ला विकलं तरी मला फायदा आहे आणि हा काय विचार करतो मी 500 ला विकलं तर थोडा जास्त अजून नफा कमवू. पण इथे तुम्हाला फायदा होतो ना, इथे वस्तू खरेदी केल्यावर तुम्हाला फायदा होतोय. याच्यामुळे इथे काय होतं ना की स्पर्धेची भूमिका आहे. हा पण काय विचार करेल ना की हा जो 500 ला विकतोय मी पण जे आहे 450 ला किंवा त्याच्याही खाली जाऊन 440 ला ही वस्तू, तो जो शर्ट आहे तो विकेल. त्याच्यामुळे इथे काय होतं ना, भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये स्पर्धा वाढीस लागते. स्पर्धा, एखादी वस्तू किंवा एखादी सेवा जी आहे ती उत्पादित करण्यासाठी आणि ती विकण्यासाठी त्या मोठ्या कंपन्या किंवा फर्म्स आपण त्यांना म्हणतो त्या तिथे एकमेकांची स्पर्धा करतात. आलं लक्षात? तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक फायदा काय आहे की इथे स्पर्धात्मकता वाढते, स्पर्धेची भूमिका येते आणि जास्तीत जास्त क्वालिटी ते पण कमीत कमी किमतीत कशी देता येईल लोकांना ते तिथे बघितलं जातं. बघा की खाजगी मालकी संसाधनांची, जे मीन्स ऑफ प्रोडक्शन म्हणतो ना, उत्पादन कसं करायचं, उत्पादनाची साधने यांची मालकी खाजगी असते. तिथे सरकारचा कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप नसतो. जो कंपन्या आहेत त्यांचा उद्देश काय असतो, जास्तीत जास्त जो आहे तो नफा कमवणे. इथे ग्राहक आणि जे आहे विक्रेते आणि ग्राहक यांचं सप्लाय आणि डिमांड, मागणी आणि पुरवठ्यावर संतुलित आधारित जी अर्थव्यवस्था असते त्याला मुक्त बाजार यंत्रणा म्हणतात. आणि इथे ग्राहक सार्वभौमत्व असते. ही वैशिष्ट्ये तुम्ही लक्षात ठेवा. आलं लक्षात? तर आता पुढे बघूयात आपण की अदृश्य हात. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था जिथे येते ना तिथं एक कन्सेप्ट आहे अदृश्य हात किंवा इनव्हिजिबल हँड. आपण मगाशी काय बघितलं ना की बघा इथे सप्लाय आणि डिमांड, इथे शासन येतं का बरं? कुठे नाही. दोन जे इकॉनॉमिक एजंट्स आहेत, दोन आर्थिक घटक आहेत, त्यांच्यात कुठेतरी डिसिजन घेतलं जातं. एक संतुलन, एक प्राइस लेवलला ते आलं जातं की तुम्हालाही फायदा मलाही फायदा, त्यावरून जी आहे भांडवलशाही अर्थव्यवस्था चालते. तर आता इथे एक इकॉनॉमिस्ट होते, अर्थतज्ञ होते, ऍडम स्मिथ.
ऍडम स्मिथ यांचं एक फेमस पुस्तक आहे अन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड वेल्थ ऑन द कॉज ऑफ द नेशन्स. यांचं एक फेमस पुस्तक आहे. त्यांनी त्यात काय सांगितलं ना की मार्केटमध्ये जो आहे तो अदृश्य हात तो तिथे काम करतो. इथे आहेत ऍडम स्मिथ. तर ऍडम स्मिथ यांनी काय सांगितलं ना की त्यांचं एक फेमस पुस्तक आहे की अन एन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉज ऑफ द वेल्थ ऑफ द नेशन्स. तर ह्या पुस्तकामध्ये त्यांनी काय सांगितलं ना भांडवलशाही अर्थव्यवस्था किंवा बाजार आधारित जी अर्थप्रणाली आहे ना त्यात एक इनविजिबल हँड जो आहे तो काम करत असतो. तो जो आहे तो डिमांड आणि सप्लाय जो आहे ना मागणी आणि पुरवठा डिमांड आणि सप्लाय हे संतुलित करण्याचा जो आहे तो काम करतो तो अदृश्य हात. ही संकल्पना ऍडम स्मिथ यांनी मांडलेला एक महत्वाचा सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार प्रत्येक व्यक्ती स्वतःचा आर्थिक फायदा मग त्यात ग्राहकही असू द्या किंवा विक्रेताही असू द्या स्वतःचा आर्थिक फायदा साधण्यासाठी कार्य करते. पण अशा व्यक्तिमत्वपूर्ण कृतींमुळे अखेरीस समाजाचेही भले होते. आता ऍडम स्मिथ यांचं काय म्हणणं होतं ना की जो संतुलन साधलं जातं ना त्याने एकंदर समाजाचे भलं होतं. कारण विक्रेत्यांना त्या ठिकाणी फायदा होतो एका प्राइस लेवलला येऊन आणि जे खरेदी करतात त्यांना फायदा होतोय. यातून समाजाचं तिथे आहे ते भलं होतंय. तर इनविजिबल हँड ऍडम स्मिथ यांचं एक फेमस वाक्य की ते काय म्हणतात ना इट इज नॉट फ्रॉम द बेनेवलन्स ऑफ द ब्रुअर द बेकर ऑर द बचर वी गेट अवर डिनर बट फ्रॉम देअर ओन रिगार्ड टू देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. म्हणजेच की तुम्हाला जे दुकानदार आहेत ना किंवा जे विक्रेते जे उत्पादन क्षेत्रातले जे मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ना त्यांच्या परोपकारातून तुमचं जे आहे पोट नाही चालत किंवा त्यांच्या परोपकारान की ठीक आहे बाबांनो तुमच्यावर आम्हाला काहीतरी परोपकार करायचे म्हणून आम्ही तुमच्यासाठी वस्तू आणि सेवा उत्पादित करतोय तर नाही. तर त्यांना कुठेतरी फायदा दिसतोय. इट इज नॉट फ्रॉम देअर बेनेवलन्स बट फ्रॉम देअर ओन सेल्फ इंटरेस्ट. त्यांना कुठेतरी फायदा नफा कमवायचा आहे फायदा करून घ्यायचा स्वतःला म्हणून ते वस्तू उत्पादित करतात आणि ते बाजारात जाऊन विकतात. बिझनेस इथे ते बिझनेस करतात. तर ते ऍडम स्मिथ यांनी सांगितलं की तो इनविजिबल हँड आहे ना त्यात सरकारने कुठलाही हस्तक्षेप करता कामा नये. ते संतुलन जे आहे ते आपोआप मार्केटमध्ये साधलं जातं की ज्यांना वस्तू घ्यायच्या आहेत. बघा मी गोष्टी रिपीट करून का सांगतोय कारण कन्सेप्ट तुम्हाला जर एकदा समजली ना भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय यात शासनाचा रोल संस्थांची मालकी उत्पादन क्षेत्राची मालकी कोणाकडे असते अजून त्यात जी आहे स्पर्धेची भूमिका कशी तयार होते नफा का इथे साधला जातो. इनविजिबल हँड म्हणजे काय की ते संतुलन कशा प्रकारे साधतं. तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग साठी जे आहे ते महत्वाचं आहे. तर इथे बघा ऍडम स्मिथ यांचं म्हणणं काय होतं ना व्यक्तिगत स्वार्थ इथे आहेत ते दोन्ही इकॉनॉमिक एजंट्स आहेत ते साधतात. इनविजिबल हँड काय करतात संतुलन आणतं. प्राइस जे विकलं जातं आणि जे खरेदी केलं जातं ना त्याच्यात एक संतुलन आणलं जातं. इथे कोणी हस्तक्षेप करतं की शासन सांगतं का इथे की तुम्ही ह्याच किमतीला ज्या वस्तू विका किंवा आपण जे म्हणतो ना की तिथे एक सिलिंग लावली जाते का तर नाही. तर इथे व्यक्तिगत स्वार्थ स्वतःचा फायदा म्हणजे समाजाचा फायदा इथे बघितला जातो कारण ते संतुलन आणल्यामुळे आणि स्वतः नियमन करणारा बाजार इथे कुठल्याही प्रकारे जे आहे ती सिलिंग नाहीये कुठल्याही प्रकारे जे आहे ते शासन नियंत्रण नाहीये. तर ही झाली कन्सेप्ट भांडवलशाही अर्थव्यवस्थेची. कोणी दिली होती तर ऍडम स्मिथ यांनी.